माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आजचा व्लॉग त्यांच्यासाठी आहे ज्यांनी माझा मिशो क्रिएटर क्लब म्हणजे नेमकं काय हा व्लॉग बघितलेला आहे, आणि त्यांच्यासाठी पण आहे ज्यांनी तो बघितला नाही, पण मी इथे थोडीशी डिटेल देणार आहे। तर या व्लॉगमध्ये म्हणजे त्या व्लॉगमध्ये मी सांगितलेलं की मिशो क्रिएटर क्लब म्हणजे काय आहे। मिशो ॲप आजकाल सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये अवेलेबल असतो। नसेल तर प्ले स्टोअरमध्ये जा आणि तो डाउनलोड करून घ्या, इन्स्टॉल करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये। आणि मग आपण मिशोवरून भरपूर काय काय मागवत असतो, ज्या गृहिणी असतील किंवा नसतील, बऱ्याच मैत्रिणी माझ्या मिशोवरून बरेच प्रोडक्ट्स वगैरे मागवत असतील, तर त्याचा रिव्ह्यू द्यायचा आहे। तो रिव्ह्यू देणारा व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे आणि तो व्हिडिओ बनवून तुम्हाला मिशो क्रिएटर क्लब तर्फे आपल्याला तो पोस्ट करायचा आहे इंस्टाग्रामला पोस्ट करून तिथे ऑटोडीएम सिलेक्ट करून तुमच्या लिंक तिथे टाकायच्या आहेत। तर त्या लिंक्स वगैरे कशा टाकायच्या आहेत त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया। आज आपण बघणार आहोत की मी ते स्क्रीन रेकॉर्डिंग लावणार आहे, त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत। आणि मी ज्या पण इथे डिटेल देणार आहेत त्या यूट्यूबवरती तुम्हाला कुठेही भेटणार नाहीत। कोणीही एवढा डिटेल व्हिडिओ बनवला नसेल। तुमचे म्हणजे जरी मिशो क्रिएटर क्लबच्या बाबतीतले तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते असोत, किंवा तुम्ही जर फक्त प्रोडक्ट्स घेताय, रिसेल करताय, किंवा तुम्हाला रिटर्न करायचं असेल, तर काही तुमचा मिशोबद्दल काही प्रॉब्लेम असेल ना, ते सॉल्व्ह कसे करायचे, त्यांचा हेल्प सेंटरला कॉल कसा करायचा, आणि तुमच्या म्हणजे मिशो क्रिएटर क्लब ला तुम्ही जॉईन झालात तर तुमचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आता तुम्ही कोणाला जाऊन विचारणार, तर ते पण कसे सॉल्व्ह करायचे ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघा, ठीक आहे। तर पहिले काय होतं, इंस्टाग्रामवरती जाऊन मिशो क्रिएटर क्लब असं आपल्याला सर्च करायचं होतं आणि त्यांच्या बायोमध्ये एक लिंक असायची, जी की मी तुम्हाला आता दाखवते मी काय सांगते ते। मी जेव्हा जॉईन झाली होती तेव्हा त्यांची प्रोसेस अशी होती, मिशो क्रिएटर क्लब असं इन्स्टावरती आपल्याला सर्च मारायचं आहे आणि त्याच्या बायोमध्ये ही ब्ल्यू कलरची जी लिंक दिसतीये ना तुम्हाला इथे इथे ही जी लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर एक फॉर्म यायचा। तो सिंपल असा फॉर्म असायचा, त्याच्यावरती आपले डिटेल्स वगैरे आपण द्यायचे होते, आपला जो ID वगैरे आहे किंवा बँक डिटेल्स वगैरे द्यायचे होते। तर तुम्ही म्हणाल आता बँक डिटेल्स दिले तर हे सेफ वगैरे असतात, तर का हा सेफ असतात, फक्त थोडेच बँक डिटेल आपल्याला द्यायला लागतात, जसं की आपण जॉबला वगैरे जातो तेव्हा त्यांना, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पैसे कमिशन आपल्या अकाउंटमध्ये येणार नाही। आणि इथे आता लिंक दिसत नाही, मी तुम्हाला ते पण दाखवते। पहिले तिथे लिंक ब्ल्यू कलरची दिसायची पण आता तिथे अवेलेबल नाहीये। हा त्यांचा पेज आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे आता ब्ल्यू लिंक अवेलेबल नाहीये। आणि हे इथे तुम्हाला हायलाइट्स दिसत आहेत, इथे ना MCC गाईड म्हणजे मिशो क्रिएटर क्लबचं गाईड करतात ते। तर इथे तुम्हाला दिसेल कसं जॉईन व्हायचंय आपल्याला, ते पूर्ण डिटेल्स इथे दिलेले आहेत। त्यामुळे तुम्ही इथे जाऊन देखील त्या डिटेल्स वगैरे भरू शकता। तर मी तेच तुम्हाला सांगणार आहे इथे। मी जे काही सांगते ते रेकॉर्डिंग मी इथे चालू करणार आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की मी काय सांगत आहे, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले तर आपल्याला मिशो ॲप डाउनलोड मारून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे असेल चांगलंच आहे, पण जर नसेल तर प्ले स्टोअरमध्ये जायचं। सगळ्यात आधी मिशो ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि मिशो ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ही तुमची प्रोफाईल दिसणार आहे। इथे तुम्हाला कुठेही मिशो क्रिएटर क्लब वगैरे दिसणार नाही, कारण तुम्ही अजून जॉईन झालेला नाही आहात। तर मी आता तुम्हाला दाखवते कसं करायचंय आपल्याला। तर आता आपल्याला सगळ्यात पहिले इंस्टाग्राम आपलं ओपन करायचंय। इंस्टाग्राम ओपन करायचं, ओपन केल्यानंतर हा तुमचा प्रोफाईल एरिया दिसेल। तर ह्याच्यामध्ये सर्च बटनमध्ये जायचं, मिशो क्रिएटर क्लब असं सर्च करायचं आणि तिथे सर्च केल्यानंतर हायलाइट्समध्ये तिसरा आहे ऑप्शन आपल्याला मिशो क्रिएटर क्लब जॉईन कसा करायचा, स्टेप बाय स्टेप त्यांनी सगळं दिलेलं आहे। तर मी तुम्हाला सांगते, आता इथे आपल्याला दिसते वॉन्ट टू बिकम अ मिशो क्रिएटर, ठीक आहे। तर फॉलो दी स्टेप्स, तर इथे तुम्हाला दिसते लिंक, ही लिंक दिसत नाही। तुम्ही जॉईन नाव वरती क्लिक करून इथे तुम्ही बघू शकताय, मी त्या जॉईन नावच्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर
आपल्या समोर काय येतंय, कनेक्ट इंस्टाग्राम, वेलकम क्रिएटर, म्हणजे आपण इथे जॉईन झालो. ठीक आहे, म्हणजे ती ब्ल्यू कलरची लिंक, ते जे जॉईन नाव होतं तिथे आलेली आहे. आता त्या लिंकवरती क्लिक करायचं का आपलं झालेलं आहे आता वेलकम क्रिएटर कनेक्ट इंस्टाग्राम. आपल्याला हे इंस्टाग्रामशी कनेक्ट अगोदर करून घ्यायचंय. तर इथे तुम्हाला तुमचा फोन नंबर, तर आपण त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल आता मिशो क्रिएटर क्लब आणि इथे ओपन दिसते. तर हे अशी मिशो क्रिएटर क्लबला जॉईन झाल्यानंतर तुमची हे येणार आहे, प्रोफाईल येणार आहे. कनेक्ट टू इंस्टाग्राम करून तिथे क्लिक करायचे तुम्हाला. तिथे तुमचा फोन नंबर आणि ID जो की इंस्टाग्रामचा असेल. आता हा माझा घरातला एक्स्ट्राचा मोबाईल आहे, त्याच्यामुळे तिथे माझं होत नाहीये. पण माझं जे मी केलेलं तसंच केलेलं, कनेक्ट टू इंस्टाग्राम अगोदर करायचं आणि त्याच्यानंतर सेंड प्रोडक्ट टू DM करायचं तिथे तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तुम्हाला कोणी सुद्धा सांगणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जे ओपन झालेलं आहे. ठीक आहे, तर ह्या प्रोफाईल पिक्चरवरती क्लिक केल्यानंतर हेल्प सेंटर म्हणून इथे येतं. हेल्प सेंटरवरती जायचं. अजून ह्याच्यात सगळ्यात लास्टला आहे ब्राउज ऑल हेल्प टॉपिक्स. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे सगळे ऑल टॉपिक्स आहेत. ह्याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला कशाबद्दल म्हणजे प्रॉब्लेम असेल. आता फक्त मिशो क्रिएटर क्लबचंच नाही, तर तुम्ही जेव्हा आपण घेतो, एक्सचेंज करायचं असेल, रिसेलिंग करायचं असेल, तर सगळे ऑप्शन आहेत इथे. तर त्याच्याबद्दल तुम्ही इथून इन्फॉर्मेशन म्हणजे मिळवू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर. आता इथे मी सगळ्यात लास्टला कॉन्टेंट क्रिएटर सपोर्ट तिथे क्लिक केलं. तिथे क्लिक केल्यानंतर व्हॉट इज मिशो क्रिएटर क्लब, सगळे डिटेल्स तुम्हाला इथे, हाऊ टू जॉईन अँड गेट स्टार्टेड. आता ह्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर इथे सगळे स्टेप बाय स्टेप पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला सारखा व्हिडिओ बघायची पण गरज नाही आणि हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. तुम्ही युट्यूबवर कुठेही सर्च मारा, एवढं डिटेल्स माहिती कोणीही तुम्हाला देणार नाही. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पण प्रॉब्लेम्स असतील सगळे तुम्ही करू शकता, सॉल्व्ह करू शकता. आता इथे बघा, इथे लास्टला माय इश्यू इज नॉट लिस्टेड हिअर. माय इश्यू इज नॉट लिस्टेड हिअर. जर तुम्हाला ह्याच्यातलं कुठलंच म्हणजे ऑप्शन म्हणजे तुम्हाला वेगळंच काही तुमच्या बँक डिटेल्स वगैरे त्याच्याबद्दल पण इथे वरती लिहिलेलं आहे, पण तुम्हाला जर खरंच म्हणजे तुम्हाला समजत नाहीये वाचून वगैरे, तर लास्टला क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर स्टील नीड हेल्प इथे पण आहे. तर इथे काय करायचंय, कॉल मी बॅक वरती क्लिक करायचं. कॉल मी बॅक वरती आता मी क्लिक करणार नाही, पण तुम्ही क्लिक केलं ना तर त्यांचं जे हेल्प सेंटर असतं तिथे आपला मिस कॉल जातो आणि तुम्ही ज्या मोबाईलवरून त्यांना म्हणजे कॉल केलेला आहे त्या मोबाईलवरती तुम्हाला 2 ते 3 मिनिटात लगेच त्यांचा कॉल येतो. तुम्ही भाषा निवडली असेल तर हिंदी निवडा. हिंदीमध्ये ते सगळं विचारतात की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं जे आपण बोलतो फोनवरती तसं त्या लोकांना सांगू शकता की मला हा प्रॉब्लेम आहे, माझं म्हणजे पैसे वगैरे जमा नाही होत आहेत किंवा काही असेल ना, तर ते सॉल्व्ह करून देतात तुम्हाला. बाकी तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. आता तुम्हाला कळालं असेल की कसं मिशो क्रिएटर क्लबला जॉईन व्हायचंय. इंस्टाग्रामवरतीच त्यांच्या हायलाईटमध्ये जायचंय, तुम्हाला नाव करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट जॉईन होता. तर मी जेव्हा केलेलं तेव्हा तिथे ब्ल्यू लिंक आली होती, त्याच्यावरती मी क्लिक केलेलं. आणि जर बँक डिटेल्स वगैरे, ते पण मी सांगते, बँक डिटेल्स वगैरे कुठे भरायचे असतात तर तुम्ही ह्याच्यावरती क्लिक केलं तुमच्या प्रोफाईलवरती का इथे तुम्हाला प्रायमरी, अदर इन्फो आणि सेटिंग असं येतं. सॉरी स्क्रीन तर अदर इन्फोमध्ये तुमचं डेट ऑफ बर्थ वगैरे वगैरे तुम्ही जर भरायचं असेल तर भरा, नसेल भरायचं तर नाही भरलं तरी चालेल. प्रायमरीमध्ये तुम्हाला इथे तुमचा प्रोफाईल पिक्चर तुम्ही चूज करू शकता. तुमचं फुल नेम लिहायचंय, तुमचा नंबर घालायचा इथे, तुमची ID इथे आहे ती हे करायची आहे. ठीक आहे, जेंडर लिहायचंय तुमचं. त्याच्यानंतर इथे तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. तर आणि ऑक्युपेशन घालायचंय, तुमचं काय ऑक्युपेशन आहे ते.
आणि बिझनेस नेम म्हणजे जर तुमचा कोणता बिझनेस वगैरे असेल तर तो तुम्ही घालू शकता. पिन कोड, सिटी, तुम्ही कुठे राहता, स्टेट, हे सगळं तुम्ही भरू शकता. नाही भरलं तरी चालतं, पण भरलं तर चांगलंच आहे. ठीक आहे. इथे बँक डिटेल्स तुम्हाला ऍड करायचे आहेत. तर हे अकाउंट व्हेरिफिकेशन वगैरे तुम्हाला करायचंय. आता मला हे नाही करायचंय. तर तुम्हाला जर खरंच जॉईंट व्हायचंय आणि तुम्हाला जर पाहिजे असेल, आता तर तुम्हाला जर खरंच जॉईंट वगैरे व्हायचं असेल तर तुम्ही इथे बँक डिटेल्स वगैरे भरू शकता. आणि जर तुमचे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर पेमेंट अँड रिफंड पण इथं आहे. त्याच्याबद्दल मी आता सांगितलंच आहे तुम्हाला सगळं माहिती. तर तुम्ही आता बघितलंच असेल या व्हिडिओमध्ये की आपण कसं जॉईन व्हायचं आहे. जॉईन व्हायच्या स्टेप बाय स्टेप मी सगळ्या डिटेल्स तुम्हाला दिलेल्या आहेत. तरी देखील माझ्या काही मैत्रिणींना काही प्रॉब्लेम असतील तर त्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटला नक्की 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 रिप्लाय देईन. आणि एवढी डिटेल माहिती खरंच तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितली नसेल जेवढी मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर नक्की जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर असाल किंवा तुम्ही फक्त रील्स जरी बनवत असाल आणि तुम्ही मिशोवरून प्रोडक्ट्स मागवत असाल तर हे नक्की ट्राय करा. आणि आपल्याला त्यांचं ठरलेलं कमिशन भेटतं. तुम्ही जेव्हा त्या मिशो क्रिएटर क्लबला जॉईन होता ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्यांचा काहीतरी असं म्हणजे तासांचा वगैरे हे असतो, वेळ असतो. तर त्या वेळेमध्ये तुम्हाला अफिलेट म्हणून तिथे पिंक कलरमध्ये तुम्हाला किती कमिशन भेटणार आहे ते दिसतं. तर ते कमिशन तुम्हाला समजा तुमच्या लिंकवरून आता तुम्ही रील बनवला, तो टाकला, ऑटोडीएम वगैरे ऍक्टिव्हेट केलं, तुमच्या रीलला खाली तुमच्या मैत्रिणींनी किंवा तुमच्या रिलेटिव्हजनी किंवा कोणी तुमच्या फॉलोअर्सनी जे तुम्हाला फॉलो करतात तर ते तुम्हाला लिंक म्हणून टाईप करतील. त्याच्यामध्ये काही असू शकतं, प्राइस, पीपी, लिंक, डिटेल्स, असं काही टाईप करू शकतात. तर ते टाईप केल्यानंतर त्यांच्या डीएम मध्ये तुमची लिंक जाणार आहे प्रोडक्टची. त्या लिंकवर क्लिक करून जेव्हा ते तुमचे प्रोडक्ट्स खरेदी करतात तर त्याच्यावरती तुम्हाला जेवढं कमिशन त्यांनी सांगितलेलं असतं अफिलेट म्हणून, तर ते कमिशन आपल्याला भेटणार आहे. बँक डिटेल्स कसे भरायचे वगैरे आहेत, कुठे भरायचे ते पण मी सांगितलेले आहे. आणि हे सेफ आहे कारण मिशो हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे. ह्याच्यातर्फे मिशोतर्फे बरेच कॉन्टेंट क्रिएटर मोठे छोटे सगळेच आजकाल पैसे कमवतात. तर त्यांनी बँक डिटेल्स तर दिलीच असणार आहे. आणि एवढी काही डिटेल असं नाहीये, थोडाफार डिटेल्स आहेत त्या आपण सगळीकडेच देतो जर आपल्याला बँकेत, कारण आपलं जर कमिशन आहे आणि ते जर तुम्हाला पाहिजे तर ते कसं मग ते पाठवणार, तर थोडी बँक डिटेल आपल्याला द्यावी लागते. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी त्यांच्या म्हणजे तुमच्या शंकांचं निरसन नक्कीच करेल. तर आज एवढंच. मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि माझ्या मैत्रिणींना जर काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी प्रत्येकाला रिप्लाय देईन. ठीक आहे. तर तुम्ही पण रील्स वगैरे बनवत असाल तर नक्की हे ट्राय करून बघा. थोडंसं कमिशन भेटतं पण ठीक आहे, जर तुम्ही फ्लो मध्ये कंटिन्युटी ठेवली. माझ्याकडून तेवढं होत नाही पण जेवढं होतं मी करते, जेव्हा होतं तेव्हा मी करते. केल्याशिवाय कोणी पैसे देणार नाही. सो तुम्हाला हार्डवर्क हे केलंच पाहिजे. तर तुम्हाला जर पैसे घर बसल्या कमवायचे असतील, थोडंफार कमिशन वगैरे जर गेन करायचं असेल तर तुम्ही नक्की हे ट्राय करा. काही प्रॉब्लेम आला तर मला नक्की सांगा. मी जेवढं डिटेल सांगता येईल तेवढं सांगितलंय. आणि ह्याच्यामध्ये अजून काही म्हणजे मिशो क्रिएटर क्लब बद्दलच अजून काही माहिती मी घेऊन येणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण ह्या व्हिडिओला जरी तुम्हाला वाटलं असेल की हेल्पफुल आहे तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.